नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण काटोकाट फुगलेली उपवासाची वरईची भाकरी त्याचबरोबर टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहूया आणि तेही पिठाची उकड न काढता। इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे टोमॅटो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये एक हिरवी मिरची त्याचबरोबर पाव इंच आल्याचे तुकडे घालू आणि मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेऊया। इथे एका पॅन मध्ये आपण 1 चमचाभर तेल घालू। तेल छान तापलं की अर्धा चमचा जिरे घालू, चमचा लाल मिरची पावडर यात घालू आणि आपण बनवलेली टोमॅटोची प्युरी यात घालूया। यामध्ये आपण चवीप्रमाणे सेंधव मीठ घालू आणि 4 ते 5 मिनिटे ही टोमॅटोची चटणी आपण छान शिजवून घेऊया। टोमॅटोचा आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालत आहे। छान मिक्स करून घेऊया। ही टोमॅटोची चटणी छान शिजत आली की यामध्ये आपण 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया आणि आणखी 2 मिनिटे ही चटणी आपण छान वाफवून घेऊ। इथे आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे। आता आपण भाकरी करायला घेऊया। इथे मी 1 परात घेतलेली आहे। इथे मी 1 वाटी उपवासाच्या भाकरीचं पीठ घेत आहे। यामध्ये पाऊण वाटी वरई त्याचबरोबर पाव वाटी साबुदाण्याचं पीठ आहे। जर आपल्याकडे 3 वाटी वरईचं पीठ असेल तर त्याकरिता 1 वाटी साबुदाण्याचं पीठ यूज करायचं। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। साबुदाण्याच्या पीठामुळे आपल्या या भाकरीला छान चिकनपणा येतो। आता हे पीठ आपण या परातमध्ये काढून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ छान मळून घेऊया। मी पीठ मळण्यासाठी नॉर्मल पाण्याचाच यूज करत आहे। नॉर्मल भाकरीप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे हे पीठ मी 2 ते 3 मिनिटे छान मळून घेतलेलं आहे। या पिठाचा हातावरती एक बॉल करून घेऊ आणि याला थोडं थोडं पीठ लावत याची एक पारी तयार करून घेऊया। इथे माझी पारी बनून तयार आहे। थोडंसं सुकं पीठ घालून घेऊन त्यावरती ही पारी ठेवून हाताने छान थापून घेऊया। साबुदाण्यामध्ये चिकटपणा असल्याने आपली ही भाकरी तुटत नाही। इथे ही माझी भाकरी बनून तयार आहे। ही भाकरी तुम्ही लाटून देखील बनवू शकता। त्याकरिता आपण पिठाची एक पारी तयार करून घेऊ। थोडंसं कोरडं पीठ लावून ही भाकरी आपण लाटण्याच्या साहाय्याने छान लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली ही भाकरी अजिबात तुटत नाही आणि व्यवस्थित अशी लाटली जाते। इथे ही आपली भाकरी लाटून झालेली आहे। आता आपण याला तव्यावर टाकून घेऊ। भाकरीच्या वरच्या साईडने पाणी लावून घेऊया। लावलेली बाजू हलकीशी ड्राय झाली की ही भाकरी आपण पलटवून घेऊ आणि मोठ्या आचेवर ही भाकरी आपण छान भाजून घेऊया। इथे ही आपली भाकरी छान भाजून झालेली आहे। आता आपण तवा काढून घेऊन ही भाकरी आपण गॅसवरती भाजून घेऊ। तुम्ही तव्यावर देखील भाकरी भाजू शकता। तुम्ही बघू शकता आपली ही भाकरी किती छान फुलते। लाटून आणि थापून दोन्ही भाकरी भाजण्याची पद्धत एकच आहे। ही भाकरी अशीच गरमागरम सर्व करायची। इथे आपली उपवासाची भाकरी त्याचबरोबर चटणी बनवून तयार आहे। या टोमॅटोच्या चटणी बरोबर तर ही भाकरी अप्रतिम लागते। नेहमीच्या फराळाचा कंटाळा आला असेल तर ही भाकरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा।
आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।